आज सकाळी ना फ्रीजमधली लाईट बंद झाली की काय म्हणून मी कन्फ्यूजच झाले. पण त्याआधी एक गोष्ट सांगते, आज आमच्या गुड्डलने चक्क ब्रश केला नाही, तर आंघोळीला लागली की ब्रश नको नको म्हणून लगेच पळते, पण आज तेही केलं. चला असो. त्यानंतर मी फ्रीजपाशी गेले आणि फ्रीजमधली लाईट मला बंद दिसली. मी कन्फ्यूज झाले की फ्रीजमधली लाईट अचानक कशी काय बंद झाली आहे. नंतर सत्याच्या पप्पांना उठवलं आणि ते म्हटले, अगं तू प्लग तरी लावला आहे का. ही गोष्ट झाल्यानंतर आम्ही दोघं तर खूप हसलो. पण त्यानंतर सत्याच्या पप्पांनी पिन व्यवस्थित लावून दिली आणि रात्रभर फ्रीज बंद राहिला होता, त्याच्यामुळे एवढा सगळा बर्फ वितळला होता. तर मी साईडला काढून ठेवून दिला, फ्रीज व्यवस्थित साफ केला आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. त्याच्यानंतर आज मस्त हरभरा आणि मटकी मिक्स करूया असं ठरवलं. आणि हे बघा, इथं आमची अगरबत्ती घेऊन कशी पूजा चालू आहे. छान असा नमस्कार करून झाला आणि त्यानंतर बघा ती पुढे काय बोलती आता. कॅमेऱ्यासमोर असं खेळणं चालू असतानाच एक आवाज आला म्हणून आम्ही गॅलरीमध्ये गेलो. तर छान असं नंदी पहिल्याचं दर्शन झालं. अशा जुन्या परंपरा समोर आल्या ना की वेगळीच अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते. तुम्हाला पण अशा गोष्टी रिलेट होतच असतील ना, तर जुन्या परंपरा खरंच खूप छान वाटतात, म्हणून तुमच्यासोबत पण ह्या गोष्टी मी शेअर करते. तर सत्या त्याला बघून कन्फ्यूज पण होती की काय आहे हे. नंतर म्हणत होती मला की हंबा आहे तो. तर म्हटलं ठीक आहे की हंबा आहे बाई. तर चला असो, घरातली कामं पण आवरायची आहेत म्हणून पटापट सगळा पसारा आवरून घेतला आणि त्याच्यानंतर माझी पण आवरायला सुरुवात केली. आणि मी म्हटलं होतं ना की त्या 24 रुपयाच्या गोष्टींमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट दाखवलेली नाही आहे, तर ही बघा, ही आहे ती गोष्ट. तर मला हे स्टँड खूप आवडलेलं आहे आणि याच्यामध्ये मी सगळ्या माझ्या लिपस्टिक छान ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत. या छोट्याशा ऑर्गनायझरसोबत आपला छोटासा व्लॉग इथेच थांबवते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.